Hello friends, next topic is the acceleration, velocity and displacement of SHM, simple harmonic motion. सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये पण ॲक्सलरेशन असतं, वेलॉसिटी असती, डिस्प्लेसमेंट असते आणि त्याचे एक्सप्रेशन्स, त्याचे इक्वेशन्स आहेत ते काय असतात, कसे येतात ते आपण ह्या आर्टिकलमध्ये लर्न करणार आहे, शिकणार आहे. सो वी हॅव ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द ॲक्सलरेशन, वेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM by solving the differential equation of SHM in terms of displacement and time t. म्हणजे आपण कसं मिळवणार आहोत, आपल्याकडे हे डिफरन्शियल इक्वेशन आहे SHMचं, ते आपण लास्ट व्हिडिओमध्ये आर्टिकलमध्ये बघितलेलंच आहे. आता ह्या डिफरन्शियल इक्वेशनचा यूज करून ॲक्सलरेशन, वेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन ते इन टर्म्स ऑफ एक्स आणि टी ह्याच्यात कसं येतं ते आपण पाहायचं आहे. सो हे इक्वेशन आपल्याकडे आहेच आहे, d2x/dt² प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. एक्स डिस्प्लेसमेंट आहे, टी हा इन्स्टंटेनियस टायमिंग आहे, ओमेगा आहे ती अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे. हे एक डिफरन्शियल इक्वेशन आहे आपल्या SHMचं, ते आपण बघितलंच होतं ह्या पॉईंटमध्ये, बरोबर आहे. मग आता त्याच इक्वेशनवरून आपण आता इथे पुढे बघा, जी आपली ही इथं लेफ्ट हँडची टर्म आहे ती आपण राईट हँडला घेतोय. त्यामुळे इक्वेशन काय झालंय, d2x/dt² इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, मायनस प्लसचं मायनस झालंय, आणि d2x/dt² नथिंग बट द वेलॉसिटी, ॲक्सलरेशन असतं, बरोबर, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, ते पण सेकंड डेरिव्हेटिव्ह आहे त्यामुळे ॲक्सलरेशन झालं. सो a इज इक्वल टू d2x/dt² म्हणजेच ॲक्सलरेशन इक्वल टू फायनली a इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. सो धिस एक्सप्रेशन इज द ॲक्सलरेशन इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट. कुणाचं आहे तर SHMचा. ठीक आहे, जो पार्टिकल SHM परफॉर्म करतोय, ऑसिलेटिंग मोशनमध्ये आहे, त्याचं ॲक्सलरेशन या फॉर्म्युल्याने काढायचं. जर आपल्याला एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट माहिती असेल, अँग्युलर फ्रिक्वेन्सी माहिती असेल तर ॲक्सलरेशन आपण काढू शकतो. आणि आपण तर हे बघितलेलंच आहे की ॲक्सलरेशन आणि डिस्प्लेसमेंट अपोजिटली डायरेक्टेड असतात, म्हणून इथे निगेटिव्ह साईन आहे. आता हेच इक्वेशन पुन्हा आपण घेतोय, तर d2x/dt² ला आपण असं एक्सप्रेस केलंय d/dt ऑफ dx/dt. आता मॅथ्सच्या स्टुडंटला, मॅथ्सच्या विद्यार्थ्यांना हे कसं आलं ते माहिती असतं, कारण ह्याचं जे डिफरन्शियल इक्वेशन सेकंड डेरिव्हेटिव्ह म्हणजेच हे असतं. सो धिस टर्म कॅन बी रिप्रेझेंटेड बाय धिस. आता जे नॉन मॅथेमॅटिक्स आहेत, ज्यांचं मॅथेमॅटिक्स नाही आहे, त्यांना हे असंच लक्षात ठेवावं लागेल की हे जे सेकंड डेरिव्हेटिव्ह आहे हे अशा पद्धतीनं रिप्रेझेंट करता येतं किंवा करू शकतो आपण. आता dx/dt म्हणजे व्हेलॉसिटी असते, त्यामुळे हा d/dt तसाच आला आणि dx/dt साठी हा v आला. सो dv/dt इक्वल टू हा राईट हँड तसंच राहणार आहे, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. मग आता dv/dt कॅन बी, हा आपले डिफरन्शियल मधले हे रूल्स आहेत ते अप्लाय केलेले आहेत. हा dx कॅन्सल होऊ शकतो, त्यामुळे ही जी बेसिक टर्म आहे त्याचं मिनिंग आहे ते काही चेंज होत नाहीये, असं जरी रिप्रेझेंट केलं तरी. त्यामुळं ही जी टर्म आहे dv/dt ही अशा पद्धतीनं रिप्रेझेंट केलेली आहे. कशी, dv/dx इंटू dx/dt इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आता इथे पुन्हा dx/dt म्हणजे पुन्हा v असतो, त्यामुळे dx/dt इज रिप्रेझेंटेड बाय v. हा dv/dx तसाच आहे, राईट हँड तशीच घेतलेली आहे, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आता इथे जो हा एक्स आहे तो इकडे एक्स घेतला, dx जो आहे तो इकडे घेतला राईट हँड साईडला. सो सिम्पली v dv इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स इंटू dx. आता इथे काय झालंय, हे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म एक आहे, मॅथ्सच्या मुलांच्या लक्षात येईल. ह्याला व्हेरिएबल सेपरेबल म्हणजे v ही जे व्हेरिएबल आहे ते व्हेरिएबलच्या टर्म्स एका बाजूला इक्वॅलिटी साईनच्या, आणि एक्स हे जे व्हेरिएबल आहे त्याचे सगळे टर्म्स आहेत ते इक्वॅलिटी साईनच्या दुसऱ्या बाजूला. मग आता व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म आला, हे डिफरन्शियल इक्वेशन आहे, त्याचं सोल्युशन आपण काढू शकतो, म्हणून त्याला काय केलं आपण, इंटिग्रेट केलंय. सो दोन्ही बाजूला इंटिग्रेटिंग बोथ साइड्स, हे इंटिग्रेशनची साईन आहे. सो इंटिग्रेशन v dv इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटिग्रेशन एक्स dx. आता एक्स हा व्हेरिएबल आहे त्यामुळे इंटिग्रेशन मध्ये घेतलंय. ओमेगा जी आपली अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे ती कॉन्स्टंट आहे, त्यामुळे ती इंटिग्रेशनच्या बाहेर काढले. मग इंटिग्रेशन सॉल्व्ह केल्यानंतर
आता हे स्टँडर्ड सॉल्विंग आहे, सोल्युशन आहे v²/2 इक्वल टू -ω². तसंच इंटिग्रेशन x dx काय येणार आहे x²/2 आणि इंटिग्रेशन आहे त्यामुळे +c कॉन्स्टंट येतो इंटिग्रेशनच्या सोल्युशनमध्ये. सो c इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. नाव कॅपिटल A हे आपलं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट किंवा त्याला आपण अँप्लिट्यूड म्हणू शकतो. आता मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, आता समजा आपल्या मेन पोझिशन आहे आणि हे एक एक्स्ट्रीमेंट, हे एक्स्ट्रीमेंट आणि हे दुसरं एक्स्ट्रीमेंट. आता हे अँप्लिट्यूड आपण घेऊ शकतो. पार्टिकलचं मेन पोझिशनचं जे काही डिस्टन्स असतं त्याला आपण मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट किंवा अँप्लिट्यूड म्हणू शकतो. कॅपिटल A आहे, ठीक आहे. सो वेन द पार्टिकल इज ॲट द एक्स्ट्रीम पोझिशन, एकतर ह्या वेळेला किंवा ह्या पोझिशनला असेल तर त्यावेळेला त्याची व्हेलॉसिटी कशी असती, 0 असती. मग डिस्प्लेसमेंट किती असणार बघा, पार्टिकल इथे असला तर ते -a होईल, पार्टिकल ह्या एक्स्ट्रीमेंटला असेल तर ते +a होईल. सो व्हेलॉसिटी विल बी 0, डिस्प्लेसमेंट विल बी ±a. मग x ची व्हॅल्यू ह्या इक्वेशनमध्ये टाकली आहे, v ची व्हॅल्यू 0, त्यामुळे इथं 0 आलं -ω. आता ही मायनस साईन आहेच, x² टर्म असल्यामुळं इथे प्लस असू दे किंवा मायनस असू दे प्लसच येणार आहे. ω² a²/2 +c, त्यामुळे c ची व्हॅल्यू काय आली ω² a²/2. ही c ची व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करायचे. मग हे इक्वेशन काय झालं, v²/2 -ω² x²/2 +ω² a²/2. आता इथे सगळीकडे 2 आहेत त्यामुळे आपण कॅन्सल आउट करू शकतो किंवा 2 न सगळीकडे मल्टिप्लाय केलं की ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार आहे. फायनली वी गेट द इक्वेशन v² = ω² a² - x². रूट घ्यायचा आहे त्याचा. देअरफॉर व्हेलॉसिटी v इज इक्वल टू +- कारण स्क्वेअर रूट घेतोय त्यामुळे +- ω √ a² - x². So this is the expression for velocity of a particle performing SHM. जो पार्टिकल आपली SHM परफॉर्म करतोय, टू अँड फ्रो मोशन अबाउट मीन पोझिशन. ही मीन पोझिशन, वन एक्स्ट्रीमेंट अनदर एक्स्ट्रीमेंट, पार्टिकल इज परफॉर्मिंग SHM. त्याची व्हेलॉसिटी ह्या इक्वेशनने काढायची, पण कधी की डिस्प्लेसमेंट x असेल त्यानुसार. अँप्लिट्यूड a आहे, ω ही अँग्युलर फ्रिक्वेन्सी. मग आता v म्हणजे काय आहे तर dx/dt, त्यामुळे v ची व्हॅल्यू आपण ती सबस्टिट्यूट करायची. मग हे इक्वेशन कसं झालं बघा, dx/dt इज इक्वल टू ω √ a² - x². मग आता पुन्हा काय केलेलं आहे की ही जी स्क्वेअर रूटवाली टर्म आहे तिकडं घेतले लेफ्ट हँड साईडला आणि dt जो आहे तो राईट हँडला घेतलाय बघा. त्यामुळे dx/√a² - x² इज इक्वल टू ω dt. इंटिग्रेशन घेतलंय dx/√a² - x² इक्वल टू ω इंटिग्रेशन dt. ω कॉन्स्टंट आहे त्यामुळे इंटिग्रेशनच्या बाहेर आलाय. आता हे स्टँडर्ड इंटिग्रेशनच्या रूलनुसार ह्याचं जे इंटिग्रेशन आहे त्याचं जे सोल्युशन आहे ते साइन इनव्हर्स ऑफ x/a इक्वल टू ω t प्लस ऑफ फाय. आता इथे फाय जो आहे तो कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आहे. जसं मगाशी इथे कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c घेतला होता, कन्फ्युजन व्हायला नको त्यामुळे इथं फाय घेतलेला आहे. सो फाय इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. वी नो फाय, सो वी नीड टू नो द व्हॅल्यू ऑफ द x ॲट एनी इन्स्टंट ऑफ टाइम t, मोस्ट कन्व्हिनियंट बीइंग t इज इक्वल टू 0. मग इथे t ची व्हॅल्यू सपोज 0 घ्यायची 0 टायमिंगला. मग x काय येणार आहे बघा, इथे साइन इनव्हर्स आहे. हे जर सॉल्व्ह केलं आणि t ची व्हॅल्यू 0 टाकली तर हे इक्वेशन x इज इक्वल टू a साइन ऑफ कॅपिटल A साइन ऑफ ω t प्लस फाय असं होतं. x म्हणजे काय आपलं डिस्प्लेसमेंट आहे बघा, डिस्प्लेसमेंट इज अ साइन फंक्शन, इथं साइन टर्म आलेली आहे. सो डिस्प्लेसमेंट, एम्प्लिट्यूड, अँग्युलर frequency, time, instantaneous time t. So this is the general expression for the displacement x of the particle performing linear SHM at time t. Now let us find the expression for a displacement for two
पर्टिक्युलर केसेस, 2 पर्टिक्युलर केसेस घ्यायचे आहेत. पहिली केस कुठली घ्यायची आहे की पार्टिकल स्टार्ट्स एसएचएम फ्रॉम द मीन पोझिशन. पार्टिकलची एसएचएम कुठून चालू झाली? मीन पोझिशन पासून. आता मीन पोझिशनला आपला पार्टिकल आहे म्हणल्यानंतर त्याची डिस्प्लेसमेंट मीन पोझिशन म्हणजे कुठली आली बघा, इथे पार्टिकल इथंच आहे t इज इक्वल टू 0 टायमिंगला, म्हणजे त्याची डिस्प्लेसमेंट किती झाली? 0 झाली. ठीक आहे. सो फाय इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ x बाय a इक्वल टू 0 और पाय येणार ना. आता हे कसं आलं हा तुम्हाला प्रश्न आला असेल. आता हेच इक्वेशन जरी तुम्ही घेतलं तर हे इथं सॉल्व्ह केलेलं आहे. आता हा a आहे तो इकडे जाणार आणि हा साइन आहे तो इकडे जाणार आणि t इज इक्वल टू 0 आहे, त्यामुळे ओमेगा टी ही टर्म 0 होणार. त्यामुळे हे इक्वेशन जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला हे इक्वेशन मिळतं. फाय इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ x अपॉन a इज इक्वल टू, मग आता तो हा अँगल येणार आहे 0 किंवा पाय. मग त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला x इज इक्वल टू काय मिळतंय? प्लस मायनस a साइन ऑफ ओमेगा टी. कधी? वेन पार्टिकल स्टार्ट एसएचएम फ्रॉम द मीन पोझिशन. ठीक आहे. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ॲट एनी इन्स्टंट इफ पार्टिकल स्टार्ट एसएचएम फ्रॉम द मीन पोझिशन. इथे साइन फंक्शन येते मीन पोझिशनला. पॉझिटिव्ह साइन टू बी चोजन इफ इट स्टार्ट्स टुवर्ड्स पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह साइन कधी चूज करायचे? वेन इट स्टार्ट्स टुवर्ड्स निगेटिव्ह. सेकंड केसमध्ये काय घ्यायचंय? इफ पार्टिकल स्टार्ट एसएचएम फ्रॉम द एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशन म्हणल्यानंतर ही तरी असेल किंवा ही तरी एक्स्ट्रीम पोझिशन असेल, तिथून पार्टिकलने एसएचएम चालू केली एक्स्ट्रीम एंड पासून. ठीक आहे. तर त्या केसमध्ये सुरुवातीलाच डिस्प्लेसमेंट एक्स ची व्हॅल्यू किती येणार आहे? प्लस मायनस a. मीन पोझिशनला बघा इथे 0 होती, आता इथे एक्स्ट्रीम एंड आहे म्हणल्यानंतर प्लस मायनस a t इज इक्वल टू 0. मग आता इथे एक्स ची व्हॅल्यू प्लस मायनस a समजा टाकलं या इक्वेशन मध्ये, एक्स ची व्हॅल्यू काय टाकायची? a टाकायची. ठीक आहे. तर मग इक्वेशन आपलं काय? t इज इक्वल टू 0 येणार, म्हणजे ही टर्म 0 झाली. मग इक्वेशन काय चेंज होणार? फाय इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ x अपॉन a इक्वल टू पाय बाय 2 और 3 पाय बाय 2. आता सबस्टिट्यूटिंग इक्वेशन 5.12. आता 5.12 म्हणजे कुठलं? हे इक्वेशन. सो फायनली वी गेट x इज इक्वल टू a साइन ऑफ, कारण फायची व्हॅल्यू बघा ही साइन इनवर्स ऑफ ही आली पाय बाय 2 किंवा 3, इथे टाकायची फायची व्हॅल्यू. ती सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला x काय मिळतो? a साइन ऑफ ओमेगा टी प्लस पाय बाय 2 और a साइन ऑफ ओमेगा टी प्लस 3 पाय बाय 2. 90 प्लस थिटा इक्वल टू कॉस ऑफ थिटा असतो. ही ट्रिग्नॉमेट्रीचा रूल आहे, मॅथ्सवाल्यांना माहिती असेल. ज्यांचं मॅथ्स नाहीये त्यांनी हे लक्ष ठेवायचंय. साइन ऑफ 90 प्लस थिटा हा नेहमी कॉस ऑफ थिटा असतो, किंवा इथे 3 पाय म्हणजेच 3 टाइम्स ऑफ 90 प्लस थिटा तो कॉस थिटाच येतो. दोन्ही केसमध्ये कॉस थिटाच येणार आहे. त्यामुळं हे इक्वेशन x इज इक्वल टू प्लस मायनस a कॉस ऑफ ओमेगा टी. So this is the expression for the displacement at any instant if particle starts SHM from the extreme position. म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशन पासून जर का SHM चालू झाले तर इक्वेशन काय झालं? x is equal to plus minus a cos of omega t. So positive sign for starting from positive extreme position and negative sign for starting from the negative extreme position. आता ह्या केसमध्ये इथे आपल्याला टेक्स्टबुकमध्ये काय सांगितलं आहे बघा. इन द केस फर्स्ट अँड द सेकंड, इथे काय यूज केले आपण फ्रेंड्स? इफ पार्टिकल स्टार्ट्स एसएचएम. बघा इथं केसमध्ये बघा, इथे फर्स्ट केसमध्ये इफ पार्टिकल स्टार्ट्स एसएचएम, किंवा सेकंड केसमध्ये पण असं वाक्य लिहिलेलं आहे. सेकंड केसमध्ये आणि केस फर्स्टमध्ये पण की स्टार्ट SHM फ्रॉम द मीन पोझिशन किंवा फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन.
ही फ्रेज वापरलेली आहे. पण बऱ्याच वेळेला इथे मोर स्पेसिफिकली इट इज नॉट द पार्टिकल दॅट स्टार्ट्स SHM असं नसतं. ऍक्च्युली पार्टिकल SHM परफॉर्म करतच असतो, कंटिन्युअस त्याची ऑसिलेटरी मोशन चालू असते. बट जो ऑब्झर्व्हर आहे ना, त्यांनी कुठून सुरू केलंय, मीन पोझिशन पासून ऑसिलेशन मोजतोय का एक्स्ट्रीम पोझिशन पासून ऑसिलेशन मोजतोय, त्याच्यानुसार ते घ्यायचंय. सो more specifically it is not the particle that starts SHM, but the observer start counting the time t for the instant. Particle is already performing its motion. Particle त्याची motion perform करतोय. We start recording time as per our convenience. आपण आपल्या कन्व्हिनियन्स नुसार रेकॉर्ड करतोय की पार्टिकलनी मोशन कुठून स्टार्ट केले, मेन पोझिशन का एक्स्ट्रीम पोझिशन. त्यानुसार आपण या केसेस अभ्यास केलेला आहे, ते इथं फक्त एक्सप्लेन केलंय. सो इन अदर वर्ड्स, t इज इक्वल टू 0 और इनिशियल कंडिशन इज ऑलवेज सब्जेक्टिव्ह टू द ऑब्झर्वर. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. ह्याच्यावरती काही विचारणार वगैरे काय नाहीयेत, पण एक इन्फॉर्मेशन आहे. सो आपण ह्या पॉइंटमध्ये काय बघितलंय की ऍक्सलरेशनचं इक्वेशन काय आहे, तर हे आहे a इज इक्वल टू -ω² x. व्हेलॉसिटीचं इक्वेशन काय आहे, जो पार्ट v इज इक्वल टू +- ω√a² - x² ओमेगा आहे, ती अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे. a आहे ते अँप्लिट्यूड आहे, x आहे ते डिस्प्लेसमेंट आहे. जनरल डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे ते x इज इक्वल टू a sin of ωt + phi. जर आपण केसेस कन्सिडर केल्या की पार्टिकलची SHM मेन पोझिशन पासून, तर इक्वेशन काय तयार होतंय, x इज इक्वल टू +- a sin of ωt. आणि जर एक्स्ट्रीम एंड कन्सिडर केला तर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन होतं x इज इक्वल टू +- a cos of ωt. त्यामुळे प्रॉब्लेममध्ये SHM कुठून चालू झालेली आहे त्यानुसार इक्वेशन घ्यायचे आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे.